नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण स्टेट बोर्ड आधारित भूगोल इयत्ता 6वीचा अभ्यास करत आहोत। या अगोदर मी तापमान, सागराचं महत्त्व, हवा व हवामान, त्याचबरोबर अक्षवृत्त, विषुववृत्त, वृत्ते हा चॅप्टर अपलोड केलेला आहे। आज आपण खडक व खडकाचे प्रकार हा 7वा चॅप्टर अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। त्याचबरोबर यातला एक शब्द न शब्द खूप महत्त्वाचा आहे। तर खडक व खडकाचे प्रकार हा 7वा धडा आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच, ज्याला आपण शिलावरण म्हणतो, ते कठीण आहे, तसेच ते माती व खडक यांनी बनलेले आहे। हे आपण अगोदरच शिकलेलं आहे। पण भूपृष्ठावर व त्याखाली सुद्धा खडक आढळतात। भूपृष्ठावर तसेच त्याखाली शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजाच्या मिश्रणाला खडक म्हणतात। कशाच्या मिश्रणाला खडक म्हणतात? तर खनिजाच्या मिश्रणाला खडक म्हणतात। ही गोष्ट लक्षात ठेवायची। त्यानंतर खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होत असतो। खडकाचे गुणधर्म काय आहेत? मग त्यामधील खनिज पदार्थ, खनिजाचे प्रमाण व खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात। खडकामध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात। याशिवाय इतरही खनिजे आढळतात। खडकाला दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असं म्हणतात। हे झालं खडक व खडकाच्या प्रकाराचं भौगोलिक स्पष्टीकरण। त्यानंतरच्या पेजवर आपल्याला 2 माहीत आहे का तुम्हाला असे तक्ते दिलेत, कारण यामधून आयोग नेहमी प्रश्न विचारतो, त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। पहिला माहीत आहे का तक्ता आहे, पृथ्वीच्या अंतर्गर्भात प्रचंड तापमान असते, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात आढळतात। भूपृष्ठाच्या भेगामधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर पडतात, त्याला आपण काय म्हणतो? ज्वालामुखी। ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारस, वायू, धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात। लाव्हारसापासून मूळ खडक तयार होत असतो। कशापासून? लाव्हारसापासून मूळ खडक तयार होत असतो। ही गोष्ट लक्षात ठेवायची। यानंतर दुसरा माहीत आहे का तक्ता आहे, ज्यामध्ये आपल्याला पुमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे। ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो। तो सच्छिद्र असतो, त्याची घनता कमी असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो। जे काही रामाने बेट तयार केलेलं आहे, जे समुद्रावर दगड तरंगतात, त्याला शास्त्रज्ञांनी या पुमिस खडकचा प्रकार असं सांगितलेलं आहे। प्रामुख्याने 3 खडकाचे प्रकार पडतात, ज्याला निर्मिती प्रक्रियेनुसार अग्निजन्य खडक, ज्याला आपण अग्निज खडक किंवा मूळ खडक म्हणतो, त्यानंतर गाळाचे खडक किंवा त्यालाच आपण स्तरित खडक म्हणतो, आणि तिसरा आहे रूपांतरित खडक। त्यापैकी आता आपण अग्निजन्य खडक पाहूया। अग्निजन्य खडक हा ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान पृष्ठभागाखालील सिलारस म्हणजेच मॅग्मा आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होऊन जाऊन त्याचं घनीभवन होतं। या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकाला आपण अग्निजन्य खडक म्हणतो। अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्याला मूळ खडक असेही म्हणतात। बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिन्सी दिसतात। हे खडक वजनाने देखील जड असतात। अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही। तर महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकाने बनलेला आहे। या अग्निजन्य खडकामध्ये बेसॉल्ट हा प्रमुख खडक आहे। बेसॉल्टपासून काय बनतं? तर कापसाची काळी मृदा बनत असते। ही गोष्ट लक्षात ठेवायची। हा झाला अग्निजन्य खडक। यानंतर आपण गाळाचा खडक अभ्यासणार आहोत। गाळाचा खडक हा नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकाचे जे कण सखल प्रदेशात वाहत जातात, त्याचे एकावर एक थर साचत जातात। या संचयनामुळे खालील थर
प्रमाण दाब निर्माण होतो आणि त्यामुळे हे थर एकसंध होतात व त्यातून आपल्याला गाळाचा खडक निर्माण झालेला दिसतो. गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. स्तरित खडकामध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. गाळाचे थर एकवर एक साचलेले, काही वेळेस या थरामध्ये मृत प्राण्याचे किंवा वनस्पतीचे अवशेष गाडले जाते. त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म हे आढळत असते. हे खडक वजनाला हलके व ठिसूळ असतात. सर्वसाधारण गाळाचे खडक हे सच्छिद्र असतात. वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म ज्याला आपण शेल म्हणतो, प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत. गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळतात. जीवाश्म म्हणजे काय? तर जीवाश्म म्हणजे गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषावर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्माच्या अभ्यासामुळे पृथ्वीवरील त्या काळातील जीवनसृष्टी बाबतीत माहिती मिळते. ही गोष्ट पण खूप महत्त्वाची आहे, कारण आपल्याला जीवाश्माच्या अभ्यासामुळे काय होते असा प्रश्न आयोग विचारू शकतो. तर उत्तर द्यायचं पृथ्वीवरील त्या काळातील जीवनसृष्टी बाबतची माहिती मिळवणे. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, हा तक्ता आहे ज्यामध्ये राजस्थान जयपूरजवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे आणि हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे. वाळूचा खडक मऊ असल्यामुळे त्यावर नक्षीकाम करणे सहज शक्य होते. यानंतर आपल्याला रूपांतरित खडक पाहायचा आहे. आता रूपांतरित खडक हा पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भूहालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणात दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातो. परिणामी या खडकातून मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकाचे पुनर्स्फटिकीकरण होते, म्हणजेच खडकाचे रूपांतर होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकाला रूपांतरित खडक म्हणतात. आता आपल्याला असा आयोग प्रश्न विचारू शकतो की मूळ खडकातील स्फटिकीकरणाचे पुनर्स्फटिकीकरण होते म्हणजे काय होते? तर रूपांतरित खडक तयार होतो. किंवा रूपांतरित खडक कसा तयार होतो? तर मूळ खडकातील स्फटिकाचे पुनर्स्फटिकीकरण होते आणि रूपांतरित खडक तयार होतो. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण आपल्याला स्टेटमेंट वाईज मध्ये आयोग फसवू शकतो की रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळतात, तर रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत. ही गोष्ट खरी आहे. हे खडक वजनाला जड व कठीण असतात. खडकाचे रूपांतर आता आपण एका तक्त्या थ्रू अभ्यासणार आहोत. खूप छान तक्ता इथे दिलेला आहे, त्यानुसार आपण अभ्यासूया. या तक्त्यामध्ये खडकाचा प्रकार सांगितला आहे अग्निजन्य. मग तो मूळ खडक कुठला आहे? ग्रॅनाइट. मग त्याचा रूपांतरित खडक कोणता होणार? तर नीस. दुसरा सुद्धा अग्निजन्य बेसॉल्ट खडक आहे, ज्याचं रूपांतरित खडक हा ॲम्फिबोलाइट असा होतो. म्हणजे बेसॉल्ट खडकाचा रूपांतरित खडक हा ॲम्फिबोलाइट होतो. ग्रेनाइटचा नीस हा होतो. हे झाले दोन अग्निजन्य खडक. त्यानंतर स्तरित खडक असतात. स्तरित खडकामध्ये पहिला आहे चुनखडक. चुनखडकापासून रूपांतरित खडक हा संगमरवर होतो आणि कोळशापासून हिरा तयार होतो. आता आपल्याला असा प्रश्न विचारू शकतात की स्तरित खडक हा कोळसा आहे आणि त्यापासून हिरा तयार होतो, तर हे एकदम वाक्य बरोबर असेल. त्यानंतर वाळूचा खडक. वाळूच्या खडकापासून क्वार्ट्झाइट तयार होतं आणि पंकाश्म ज्याला स्लेश म्हणतो त्याच्यापासून स्लेट हा खडकाचा प्रकार तयार होत असतो. यानंतर आपल्याला सांगितले की आपल्या महाराष्ट्रात राज्यात प्रामुख्याने आढळणारे खडक, आणि त्याचं हे आपल्याला एक मॅप दिलेला आहे. हा मॅप अभ्यासला की आपल्याला बऱ्यापैकी परीक्षेत येणारे प्रश्न सुटतील. आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसॉल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे. ग्राफाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो. जांभा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोकणात
खाण व्यवसाय चालतो. बेसॉल्ट खडकात विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्रात इतर भागामध्ये खनिज संपत्ती मोठे साठे फारसे आढळत नाही. कशामुळं? तर आपल्या जे भ्रंशमूलक नावाचा 29 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता त्यामुळं. यानंतर जांभा खडक काय आहे? तर जांभा खडक हा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी भागात आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळत असतो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.